जतीन वागळे दिग्दर्शित मांजा हा चित्रपट ह्या वीकेंडला नक्कीच पाहता येईल। एक वेगळा विषय आणि तोही एका तरुण वयोगटातल्या मुलांना लक्षात घेऊन, त्यामुळे हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आहे। चित्रपटात ठळकपणे सांगता येतील अशा काही गोष्टी पुढील प्रमाणे। क्रमांक 1, चित्रपटाचा विषय खूप बोलका आहे। जयदीप आणि त्याची आई त्याच्या बाबांच्या जाचाला वैतागून गोवा सोडून पाचगणीमध्ये राहायला येतात आणि तिथे जयदीपला शाळेत विकी नावाचा मित्र भेटतो। विकी हा मानसिकरित्या विकृत मुलगा, आई बाबा घटस्फोट घेऊन देशाच्या 2 टोकांना राहतायत आणि विकी इथे सगळं स्वतः करून मोठा होतोय। त्यातूनच तो मानसिकरित्या विकृत झालाय, हिंसक गोष्टींमध्ये आनंद शोधू लागलाय आणि त्याला बळी पडू लागतात जयदीप आणि त्याची आई। साधारण अशा स्टोरी लाईनवर हे कथानक सुरू होतंय। क्रमांक 2, चित्रपटाची कथा खूप सुंदर झाली आहे, दिग्दर्शनही छान झालंय। रोहित फाळके, अश्विनी भावे आणि सुमेध मुदगलकर यांचे अभिनयही खूप छान झालेत। परंतु सुमेधने जरी विकृत मुलाचा रोल खूप छान केला असला तरी त्याची भीती वाटत नाहीये। सुमेधने साकारलेला विकी हे पात्र आणखी व्यवस्थित एस्टॅब्लिश होणं गरजेचं होतं। त्या पात्राच्या अनप्रेडिक्टेबिलिटी बद्दल प्रेक्षकही थोडीशी धास्ती घेतो, पण इथे तसं काही होत नाही। शिवाय सिनेमॅटोग्राफीमध्येही तो फील तितकासा जमून येत नाहीये। कलाकारांनी अभिनय करून ही भीती निर्माण केली आहे हे मात्र नक्की। क्रमांक 3, चित्रपटामध्ये ओव्हरऑल भीती हे एलिमेंट थोडं लॅकिंग आहे। जनरली सायको थ्रिलर पाहताना भीती जास्त निर्माण होते। त्या पात्राच्या अनप्रेडिक्टेबिलिटी बद्दल प्रेक्षकही थोडीशी धास्ती घेतो, पण इथे तसं काही होत नाही। शिवाय सिनेमॅटोग्राफीमध्येही तो फील तितकासा जमून येत नाहीये। कलाकारांनी अभिनय करून ही भीती निर्माण केली आहे हे मात्र नक्की। क्रमांक 4, चित्रपटाचं बॅकग्राऊंड स्कोअर, लोकेशन्स, दिग्दर्शन हे सगळं अगदी जमून आलंय। चित्रपटातून त्या कुटुंबाचे एकंदर कल्चर आणि क्लास ठळकपणे जाणवतंय। कथेचा फ्लो मस्त मेंटेन होतोय, उगीच पात्र वाढवली जात नाहीये, पण बऱ्याच वेळा चित्रपट फार रिकामी वाटतो, जरा उगीच लांबतोय असं वाटतं। अशा कथांमध्ये किमान त्या विकृत पात्राच्या वागणुकीत किंवा हालचालीत वेग अपेक्षित असतो, जो इथे जाणवत नाही। क्रमांक 5, चित्रपट मनोरंजक आहे। एक वेगळी कथा, एक वेगळा प्रयत्न म्हणून हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे। मेनस्ट्रीम चित्रपटाला लागतात असे एलिमेंट्स या चित्रपटात नाहीत, परंतु काही ठिकाणी पार्श्वसंगीतामध्ये किंवा जगदंब ह्या गाण्यातून तो मेनस्ट्रीम चित्रपटाचा अतिरंजितपणा आणण्याचा प्रयत्न झालाय। ओव्हरऑल हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणे गरजेचे आहे। मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स, ते या चित्रपटाच्या कथेसाठी, अभिनयासाठी आणि वेगळ्या विषयासाठी। पण तुम्ही थिएटर्समध्ये नक्की जा, हा चित्रपट नक्की पहा आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका।